आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा आहे ती गोकुळ आणि गोकुळची निवडणूक या संदर्भातच। तर महापालिका झाली, जिल्हा परिषद झाली, आता गोकुळ निवडणूक लागणार हे जवळजवळ नक्की आहे। पण सध्या ही प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे 23 तारखेला किंवा 25 तारखेला 2 दिवस जे काही निकाल लागेल न्यायालयाचा त्याच्यावरच बरंच काही अवलंबून आहे। आपण आतापर्यंत महाधुरळावर निवडणूक झालीच तर महायुतीच्या वतीनं, राष्ट्रवादीच्या वतीनं कोण असेल, शिवसेनेच्या वतीनं उमेदवार कोण असेल आणि भाजपच्या वतीनं उमेदवार कोण असेल हे पाहिलं। आता उत्सुकता आहे काँग्रेसच्या वतीनं उमेदवार कोण असतील। आमदार सतेज पाटील सांगतील तेच उमेदवार असतील हे नक्की आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत झाली तर सतेज पाटील एका बाजूला आणि बाकी सगळे एका बाजूला असणार। पण असं झालं तर सध्या तरी महायुतीच्या वतीनं निवडणूक लढवली जाईल अशी घोषणा सुरू आहे। पण अजून निवडणुकीला काही काळ असल्यामुळं बरंच पुलाकलनं पाणी जाईल, तेव्हा नेमकं कोण कोणावर असेल हे आत्ता सांगणं कठीण आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीनं मैदानात कोण असू शकतील, कोण संभाव्य उमेदवार असू शकतील या संदर्भात आज चर्चा करूया। पहिला भाग म्हणून, कारण पहिल्या भागात काही नावावर चर्चा करूया, दुसऱ्या भागात उर्वरित नावावर चर्चा करूया। कारण नावांची संख्या मोठी असणार आहे, यावेळी 25 जागा असणार आहेत, त्यामुळे 25 उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीनं मैदानात असतील। त्यातल्या काही जागांचा आज आपण चर्चा करूया। पहिले उमेदवार असतील जे विद्यमान 6 संचालक काँग्रेसकडे सध्या आहेत, 6 किंवा 7 उमेदवार सध्या काँग्रेसकडे आहेत। हे शक्यतो सगळेच मैदानात असणार हे जवळजवळ नक्की आहे। त्यामध्ये गगनबावड्या, बयाजी शेळके जे गेल्या वेळी निवडून आले होते ते निश्चितपणे असतील। याशिवाय बाबासाहेब चौगले जे 2 वेळा निवडून आले करवीर तालुक्यातनं, त्यांचे नाव निश्चितपणे असण्याची शक्यता अधिक आहे। आजऱ्यामधून अंजना रेडेकर या विद्यमान संचालिका आहेत। राधानगरीतले अभिजित तायशेट्टी जे जिल्हा परिषद सदस्य आहेत, विद्यमान संचालक आहेत, त्यांचे नाव या स्पर्धेत नक्की असणार आहे। शशिकांत पाटील चुळेकर विद्यमान संचालक आहेत, ज्यांचं अध्यक्षपद थोडक्यात हुकलं, ते सुद्धा आता या उमेदवारीच्या यादीत असणार। चेतन नरके यांचं नाव नक्की असणार आहे, कारण ते सुद्धा विद्यमान संचालक आहेत। याशिवाय प्रकाश पाटील विद्यमान संचालक करवीर मधले, त्यांचेही नाव चर्चेत आहे। म्हणजे बयाजी शेळके, बाबासाहेब चौगले, अंजना रेडेकर, अभिजित तायशेट्टे, शशिकांत पाटील, चेतन नरके आणि प्रकाश पाटील हे विद्यमान 7 संचालक पुन्हा काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरणार हे जवळजवळ नक्की आहे। किरकोळ बदल होण्याची चिन्ह आहेत, पण हे उमेदवार जवळजवळ नक्की आहेत। आता यानंतर कोण असू शकतील हे बघूया। त्यामध्ये राधानगरीत सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे AY पाटील हे काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरण्याची शक्यता अधिक आहे। कारण जिल्हा परिषद निवडणुकीत ते काँग्रेस सोबत होते, लोकसभेला काँग्रेस सोबत होते। ते जरी म्हणले की सहकारात हसन मुश्रीफ हेच आपले नेते, पण एकूण जे काय राजकीय वातावरण बदलले त्यात AY पाटील हे काँग्रेस सोबतच असण्याची चिन्ह जास्त आहेत आणि ते स्वतःच गोकुळचे उमेदवार असण्याची चिन्ह अधिक आहेत। याशिवाय चंदगडमधून विशाल गोपाळराव पाटील अलीकडे आता काँग्रेस सोबत आहेत, त्यांचा मुलगा विशाल सध्या प्रयत्न करतोय, त्यामुळे चंदगडमधून विशाल गोपाळराव पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। गडहिंग्लजमधून विद्याधर गुरवे जे गेल्या निवडणुकीत केवळ 13 मतांना पराभूत झाले, त्यामुळे विद्याधर गुरवे हे गडहिंग्लजमधून काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरणार हेही जवळजवळ नक्की आहे। भुदरगडमधून अनेक नावं आहेत, विश्वजित सत्यजित जाधव यांचं नाव त्यामध्ये आघाडीवर आहे। याशिवाय सचिन घोरपडे 2 वेळा ते थांबलेत। आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक, ज्या या भुदरगड भागात त्यांचं अतिशय चांगलं काम काँग्रेसचं ते करतात, त्यामुळे सचिन घोरपडे यांचं नाव आघाडीवर आहे गोकुळच्या उमेदवारीसाठी। याशिवाय सत्यजित पाटील सरोडकर महाविकास आघाडी म्हणून जर निवडणूक झाली तर शिवसेना ओबाटा गट सोबत घेतला
तर सत्यजित पाटील सरोडकर हे सांगतील ते उमेदवार या महाविकास आघाडीमध्ये सोबत असू शकतात. राधानगरीत रणधीर मोरे जे बिद्री कारखान्याचे संचालक आहेत, याशिवाय सरवडेचे सरपंच आहेत. राधानगरी जिल्हा परिषद मध्ये त्यांच्या पत्नी निवडून आल्या, त्यामुळं त्यांचं नाव सुद्धा या ह्याच्यात निवडणुकीच्या संचालक म्हणून उमेदवारीमध्ये शक्य आहे. धीरज ढोंगळे हे सुद्धा नाव काँग्रेसच्या वतीनं पुढे येऊ शकतं. याशिवाय पीडी धुंद्रे जे माजी संचालक आहेत त्यांचे नाव या यादीत येऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं राहुल देसाई जे भाजपहून काँग्रेसमध्ये आले, त्यांची पत्नी आता जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते स्वतः बिद्री कारखाने संचालक आहेत, त्यांचंही नाव या स्पर्धेत निश्चितपणे येऊ शकतं. याशिवाय राहुल अशोक देसाई भुदरगडमधनं हे एक नाव पुढे येऊ शकतं. करवीरमध्ये प्राध्यापक निवास पाटील यांचं नाव सुद्धा स्पर्धेत येऊ शकतं. शिरोळमध्ये गणपतराव पाटील, सारे पाटील यांचे सुपुत्र गणपतराव पाटील यांचा गट मोठा आहे. जरी गोकुळला या भागातनं डेअरी कमी असतील, मतदार कमी असतील, तरी शिरोळ तालुक्याला प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय झाला तर गणपतराव पाटील सांगतील तो उमेदवार या काँग्रेसतर्फे असू शकतो. हातकणंगलेला माजी आमदार राजू आवळे हे गोकुळच्या या मैदानात उतरू शकतात काँग्रेसच्या वतीनं. म्हणजे गड इंग्लजचा विद्याधर गुरबे, याशिवाय चंदगडला विशाल गोपाळराव पाटील, आजऱ्याला अंजना रेडेकर ही नावं जवळजवळ निश्चित आहेत. राधानगरीला इच्छुकांची संख्या मोठी दिसते. AY पाटील, अभिजित तायसेटे, पीडी धुंद्रे, धीरज डोंगळे, राहुल अशोक देसाई हे बुदरगडनं इच्छुक आहेत. राहुल देसाई जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हे असू शकतात. प्राध्यापक निवास पाटील करवीरमधनं संख्या मोठी आहे. आत्ता जवळजवळ 20 उमेदवार इच्छुक दिसतात. 25 जागा आहेत. यातल्या काही नावं अजूनही आपण घेतलेली नाहीत. पुढच्या भागात निश्चितपणे जे अजूनही गोकुळच्या निवडणुकीची तयारी करत आहेत, ठराव गोळा करत आहेत, टोकन अनेकांनी पोचवलेलं आहे. ही संख्या मोठी आहे काँग्रेसच्या वतीनं लढायला. त्यामुळं उर्वरित जी काही नावं आहेत ती पुढच्या भागात निश्चितपणे आपण बघूया. आता निवडणूक कधी होणार हे 25 तारखेच्या निकालावर निश्चितपणे कळेल. सध्याच्या एकूण वातावरणात मेमध्ये होण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे निवडणूक कधी होणार ह्यापेक्षा आता महायुती विरुद्ध महाविकास अशी होणार की तोडफोड होणार हे सगळं आता पुढच्या राजकारणावर अवलंबून आहे. सध्या तरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये आमदार सतेज पाटील सांगतील तेच होणार हे नक्की आहे. त्यामुळं त्यांचा अभ्यास, त्यांनी केलेला सर्वे आणि एकूण प्रत्येकाची ताकद यावरच प्रत्येकाला उमेदवारी मिळणार आहे. इच्छुकांची संख्या मोठी आहे, ताकदीचे उमेदवार भरपूर आहेत. बघूया आता कोणाला उमेदवारी मिळणार. गोकुळच्या मैदानात नेमकं महाविकास आघाडीच्या वतीनं कोण उतरणार. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल.